कशाला पाहिजे म्हातारीला, असू दे, चला आजीबाई तुमचे जे काय राहिलेलं लुगडं वगैरे आहे ते बोहारणीला हे वस्तू दिल्यानंतर देईन बरं का, असं म्हटल्यानंतर तो कावळा शिवतो. कावळा हा घरगुती गोष्ट इतकं बारकाईने लक्ष घालतो हे मला माहितच नव्हतं. चितळे मास्तर भूगोल शिकवायला येताना जेव्हा ते पृथ्वी घेऊन येतात तर ते त्यांची कंपॅरिझन त्यांनी हेरक्युलस बरोबर केली. जग उचलून आणि ते गोदाक्काला जरा तो आजचा काही असं आणि तो परीक्षेत काय गोदाला उभे करणार ट्रायलला बोलवतात. त्या गुन्हेगाराच्या याला ट्रायल का म्हणतात तेव्हा कळालं. पुलंनी लिहून सगळं हे करून पण आत्ताही आपण रिलेट करू शकतो आत्ताच्या परिस्थितीला. आपण हे किती भारी आहे खरंच भारी. आणि खरं मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही कितीही चिडलेले असा, कंटाळलेले असा, एकदा एक पुलं तुम्ही 15 मिनिटं ऐकलं, 15 मिनिटं वाचलं ना तरी तुमची क्षीण निघून जातो. खूप छान वाटलं की अशा पॉडकास्टचा भाग होता आलं की जो विषय माझ्या जिव्हाळ्याचा आहे, माझ्या असा मनातला आहे, माझ्या हृदयातला विषय आहे. पुलंच पुलं, काहीच त्याच्यासमोर दुसरं काहीच होतं. वी कॅन कॉम्प्रोमाइज एनिथिंग फॉर पुलं. नमस्कार मंडळी, आज आपण एक वेगळ्या विषयावरती हात घालणार आहे, जो म्हणजे सध्याचे विनोद हे कसे आहेत माहिती आहे तुम्हाला. तर सध्याची घसरलेली पातळी विनोदाची, त्यासाठी आपण एक गप्पा गोष्टी केलेल्या आहेत आपल्या काही मंडळींबरोबर. तर आपण पाहिलेला पहिला स्टँडअप कॉमेडियन ते म्हणजे पु ल देशपांडे. त्यांनी आपल्याला विनोद काय आहे हे सांगितलं. तर त्यासाठीच काही गेस्ट आलेले आहेत आपल्याबरोबर, तर त्यांच्यावर खूप छान गप्पा झालेल्या आहेत. चला तर ऐकूया. ओके, यस श्रीपाद. यस, हाय विठ्ठल, नमस्कार. येस, नाईस टू मीट यू. आज बरेच दिवसांनी जरा गप्पांचा योग आलेला आहे आणि आजचा पॉडकास्ट आपण जो करतोय त्याचा विषय पण थोडासा जरा वेगळा आहे की आजच्या वेळचा म्हणजे आज चालू असलेला विनोद आणि आपण अनुभवलेला विनोद याच्याबद्दल एक नुसती चर्चा, नॉट अन एक्सपर्ट ओपिनियन. पण काय आपण कसा विनोद बघितला किंवा आपण कसा वाचला आणि आज आपण कसा विनोद बघतोय याच्याविषयी फक्त एक गप्पा सत्राचा आपण या अनुषंगाने विषय निघाला. येस, त्यावर मागला गप्पा. करेक्ट. विनोद म्हणजे काय की मध्ये सचिन पिळगावकरांकडनं मी ऐकलं, म्हणजे त्यांचा एक व्हिडिओ बघितला. ते म्हणतात की विनोद म्हणजे असं असायला पाहिजे, दारासिंग सारखा असायला पाहिजे, उघडा पडला तरी सशक्त दिसला पाहिजे. करेक्ट. अजून परफेक्ट. पुलंच्याच एका, मला लक्षात नाही नेमकं कोणत्या पुस्तकात आहे, तर म्हणतात की समोरच्याची गुळगुळीत हजामत करावी पण रक्त येऊ बरोबर. हा विनोद आहे. आणि डेफिनेशन आणि म्हणूनच विनोद करणं हे फार कठीण गोष्ट आहे. म्हणजे सगळेच जण म्हणतात मोठे ऍक्टर्स की हसवणं हे फार मोठं कठीण आहे, रडवणं किंवा बाकीच्या गोष्टी करणं सोपं असतं. कारण एखादा विनोद समोरच्याला नाही कळला तर तो विनोद पडतो आणि तो पडला की त्याचे फार विचित्र हाल होतात. विनोद समोरच्याची विनोद बुद्धी असणं आणि त्याला कळणारा विनोद करता येणं आपल्याला, किंवा छोटा मोठा विनोद जो काय असेल तो, हे फार महत्वाचं आहे. आणि ते आम्ही शिकलो पहिल्यांदा पुलंकडून. बरोबर. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा विनोदी लेखन वाचलं तेच मुळे पुलंचं वाचलं. म्हणजे नॉट टू कम्पेअर अदर लेखक, पण वाचलं तेच पुलं. पहिल्यांदा ऑडिओ कॅसेट होती माझ्याकडे, रावसाहेब हरिदाते आणि नारायण असे ते 3 पार्ट होते. आणि नंतर पहिलं पुस्तक वाचलं ते हसवणूक. आमचं सुदैव असं, माझ्या वडिलांचे मित्र होते माधव भागवत, म्हणजे मौज प्रकाशनगृहाचे मालक मुंबईचे. त्यामुळे आमच्या घरी पुस्तकं अशी दरवर्षी भरपूर यायची. म्हणजे ते मौजची पाठवायचे, कोठाळे आणि कोणाचीही पुस्तक पाठवत जायचे. त्यामुळे अशी 500 पुस्तकं घरात कायम असायची वेगवेगळ्या लेखकांची. बरोबर. त्याच्यातनं कळत गेले मुलं. मग ते मी साधारण 6वी-7वीत पहिल्यांदा पुस्तक वाचलं असेल आणि मग तिथपासून जे सुरू झालं ते आजतागायत चालू आहे. गेली इतकी वर्ष, 30-35 वर्ष मी पुलं रोज वाचतो. रोज ती कधी तीच पुस्तकं परत वाचतो, त्याच पॉइंटवर हसतो. मला माहिती असतं पुढे काय होणार, पण ते हसू आवडतच नाही. खरं अगदी खरं. परत ऐकलं तरी तेच तेवढंच हसू येतं. आणि जसं दादा म्हणाले की आपण का अनुभवतो ते, कारण की दिवसभरात कधीतरी एखादी वेळ येते की एखादा त्यातला संदर्भ असं आठवतो की अच्छा हे असं झालं, की एखादा म्हणाला की
त्याला आयडिया नाही, नवीन आहे त्या इंडस्ट्रीमध्ये, काहीतरी सोल्युशन द्यायला पाहतोय. बरोबर. मग तेव्हा ते आठवतं आपण कोण, आपलं एकूण कर्तृत्व काय. आपण पुणे विभागात उंदीरपानाच्या विभागात असलो तरी अमेरिकेची आर्थिक घडी बसवायची कशी या विषयावर आपलं मत ठोकून द्यायचं बस. अप्पा प्रताप मिंगरडे हे सगळे आपल्याला भेटत असतात. अगदी अगदी म्हणजे आणखीन वेगळं उदाहरण म्हणजे रावसाहेब भेटतात तिथे आपल्याला. उगाच उंटाच्या बोडक्याचा मुका घेणे हे प्रकार आम्हाला रेग्युलर करत असतात. आपल्याला कळत नसतं, काही सुद्धा जमत नसतं, पण ते काहीतरी वेगळं करायचं आणि तोंडावर पडायचं. असे खूप कॅरेक्टर आपल्याला भेटतात बरं का. खूप आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कधीही कुठेही गेलो अगदी आणि जस्ट बघितलं, अरे याला पुलंनी कुठेतरी रंगवलंय. आणि आपण पुलंनी लिहिलेली जी व्यक्तिरेखा आहे आपण कुठेतरी आपण वाचलेली असते. आता अंतू बरोवाच घ्या. आता आपण कोकणात गेल्यानंतर आपण अंतू बरोबर शोधतो की बाबा हा बोलतोय. अगदी बरोबर, अगदी बरोबर. किंवा आता त्यांचं त्यांना जेव्हा त्यांचं ते लिखाण आहे, मी लेखाचं नाव अनफॉर्च्युनेटली विसरलो, सर्दी झाल्यानंतर आपलं काय होतं, तर ते म्हणतात की सगळी चव मरते. म्हणजे काही म्हणजे सिगरेट ओढली तरी गवताची काडी चावल्यासारखं वाटतं. म्हणजे हे जे वाक्य आहे ना हे आपल्याला दिसतं. म्हणजे खरोखरच मला इतकी सर्दी झाली, मी सिगरेट ओढतोय किंवा काय वाटत, मला काहीच कळत नाही, माझ्या भावना संवेदना सगळ्या सध्या काही दिवसांपुरत्या गायब झालेल्या आहेत, हे आपल्याला दिसतं त्याच्यात आणि म्हणून ते भावतं. म्हणजे शब्दनिष्ठ विनोद कसा असतो ना, ते एक अतिशय उदाहरण. त्यात कुठेही अंगविक्षेप नाही, कुठेही इकडनं तिकडे जा इकडनं तिकडे फिर असले प्रकार नाही. स्टँडअप कॉमेडियन हा जो प्रकार पुलंनी सुरू केला पहिला, म्हणजे नुसत्या शब्दात विनोद आहेत सगळ्या ह्याच्यात. म्हैस वाचा, अंतू बर्वा वाचा, कुठलेही रावसाहेब वाचा, हरिदात्या, प्रत्येक शब्दात त्यांच्या म्हणजे दिसतं आपल्या समोर हे खरोखर घडलंय बाबा ते. आणि कुठलेही कॅरेक्टर भेटतात. जसं ते सखाराम गटणे म्हणाला तसं आमच्या मित्रपरिवारात एक आहे आणि ते फार वाचन त्याला. आणि काय होतं, चांगलं वाचन विनोदी असेल असं नाही, कधी दुसरे वाचन असतं. आणि तो एक दिवशी मला सांगायला लागला, अमेरिकेत ते जेव्हा लोक आले आणि मग त्यांची लाईफ मुवमेंट सुरू की लेफ्ट मूव राईट, आणि तिथं लोकांना जसं कसा त्रास दिला वगैरे. आणि तेव्हा मला वाटलं की मित्रा भरपूर झालं वाचन तुझं, पुढचे 1 वर्ष वर्तमान पेपर वाचू नको, ते देशपांडे म्हणतात तेच त्याला सांगायचं वाटलं की ठीक आहे पुरे झालं आता मागे. अगदी आता वर्तमानपत्रावरनं मला आठवलं, अंतू बर्वा वाचताना अंतू बर्वा पु ल देशपांडे येतात, मग अंतू बर्वा त्यांचं इंट्रोडक्शन करून देतो. अहो हेगिष्टे ओळखलं का, आपल्या वकिलांची जावई बरं का, ती रद्दी काढून बघा, 100 ठिकाणी नावं दिसतील तुमची त्यांची. म्हणजे स्वतःवरच झालेला विनोद. अगदी 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 असं. हो. आणि हे सगळे प्रासंगिक विनोद आणि हे खरं घडलेलं आहे. म्हणजे आता मी कोकणातला आहे, कोकणात हे असे कॅरेक्टर्स अजूनही आहेत, खूप अजूनही आहेत. म्हणजे आता ठीक आहे थोडीशी जनरेशन बदलली, पण जर आपण त्यांच्यात गेलो आणि त्यांच्यात बसलो आणि ते रंगले ना, तर हे सगळे विनोद आजही पुन्हा तसे घडतात. त्यांचं जे काय वास्तव्य होतं असेल पुलत जातं, त्या ठाकूरांचे जावई असल्यामुळे ते किती वेळा जात असतील काही, पण ती जी आकलन शक्ती आणि निरीक्षण शक्ती आहे ना, ती बेफाट आहे. त्यांचं नुसतं बोलणं नव्हे, म्हणजे त्या माणसाची वृत्ती काय, प्रवृत्ती काय, म्हणजे प्रत्येक गोष्टीवर कशी टीकाच करायची किंवा दुसऱ्याला कसं कमीच लेखून दाखवायचंय किंवा त्याच्या पाठीमागे पण काय, म्हणजे ह्या सुद्धा गोष्टी पुलंनी तेवढ्याच समर्थपणे गेल्या म्हणून ते भावतं. अगदी. आणि खूप ते रंगवून खूप छान सांगितलंय. जसं आता ते म्हैस आहे त्याच्यात, ती आता त्याच्यावर पिक्चर आला आणि तो बऱ्याच लोकांना तेवढं नाही आवडलं. मला असं वाटतं त्याचं कारण असं आहे की तुम्ही म्हैस वाचलं, मी मे बी म्हैस ऐकलं, आणि आपल्या डोक्यात एक इमेज तयार होते की माझ्या डोक्यात जी इमेज, जे चित्र तयार झालं आहे, त्यात जी बस थांबली आहे तिथं थोडा चढाव आहे, बाजूला ती झोपडी आहे, त्याच्यात ते जांभूळीचं झाड आहे, त्याच्या खाली ते सगळे गप्पा मारतात, हा हे चित्र. आणि तुमच्या डोक्यात ते मॅच होणार नाही मग ते पिक्चरमध्ये, कारण एवढं डिटेलमध्ये की त्या वस्तू जेव्हा ब्रेक दाबतो तेव्हा त्या सुट्टा सगळ्या त्या सगळ्या मोजून दाखवतात, हे सगळं बरोबर उभं राहतं. एवढं डिटेलिंग एक्सप्लेन करणं त्यांच्या डोक्यात, मला असं वाटतं की ते सगळं त्यांनी स्वतः अनुभवलंय, नंतर लिहिलंय का विचार करून लिहिलंय. इतकी म्हणजे विचार होतो की खरंच कसं झालंय सगळं, एवढे कॅरेक्टर कसे उभे केले डोक्यात. मुलांची एकदा दूरदर्शनवर मुलाखत झाली होती, मला वाटतं त्यांच्या 75च्या आसपास म्हणा किंवा अशी केव्हा तरी,
तेव्हा त्यांना हा प्रश्न विचारला की तुम्ही हे जे सगळं लिहिलं इथल्या प्रत्येक कॅरेक्टर तुम्ही भेटला होतात का, म्हणजे रावसाहेब तुम्हाला भेटले होते का, अंतू बरोबर भेटला होता का. तर ते म्हणाले काही लोक भेटले पण काही इमॅजिनरी आहेत, पण याचा अर्थ असं नाही की पूर्णच काल्पनिक आहे. म्हणजे आम्हाला कुठेतरी म्हणजे आता रावसाहेब भेटले म्हणजे त्याच्यातल्या 2-4 गोष्टी कुठेतरी दिसल्या मला, बाकीच्या कल्पनेने हा म्हणजे अंतू बरोबर तसा आला किंवा नारायण तसा आला. पण ह्याच्यासाठी सुद्धा जे काय लागतं म्हणजे त्यांना कुठेतरी अंतू बरोबरची 2 वाक्य कुठेतरी मिळाली असतील, त्याच्यावरून त्यांनी ते अंतू बरोबर 24 मिनिटाचं लिहिलं किंवा जे काय असेल हे सोपं नाही आहे. त्याच्यासाठी आपण निरीक्षण शक्ती लागतेच. तो पडणे त्यांचा पोहऱ्यात अंतू बरवा झाला का, तसे कॅरेक्टर मिळतात. अण्णू झाला का, आणि अण्णू झाला का म्हणजे काय हेही त्यांनी एक्सप्लेन करून दाखवलं. म्हणजे पडणे कोणीतरी काहीतरी गडबड करतं पडतच आपल्याकडे. गोकट्या अण्णू झाला असं काहीतरी आहे एक्झॅक्टली. पोहऱ्याचा अण्णू झाला का ओळीने पडत आलेला इलेक्शन मध्ये. म्हणजे ह्या आहेत गोष्टी. जसं नारायण हो एक असतो लग्न चढलेलं असतं आणि तो सगळा म्हणजे चौफेर बाजीप्रभू म्हणजे ते म्हणतात ना की उशीर गेला तरी बाजीप्रभूचे हात चालत होते, तसा प्रकार खरोखर घडतं. आणि काय रंगवलंय ना तो त्यांनी, कशाला पाहिजे म्हातारीला, असू दे चला शत्रू पक्षाच्या. आणि नंतर ना मग ते सगळं रंगवल्यानंतर सगळे लग्न वगैरे सगळं होतात, सगळे त्यांच्या घरी जातात आणि एकटा तो नारायण दाखवलाय आणि एक हळवी अशी कॉर्नर पण ते देतात. बायको येते त्याला चादर घालते त्याच्यावर समजवते. म्हणजे इतकं सुंदर आहे ते. किंवा साधा विनोद त्याच्यातला की पत्रिकेखाली लिहिलेलं आहे अगेत येण्याचे करावी तर तिकीट विक्री चालू आहे. म्हणजे इतकी छोट्या गोष्ट म्हणजे साधी मिस्टेक आहे. जो पिक्चरची हँडबिल छापणारा माणूस तो पत्रिका छापतोय असं त्याने लिहिलेलं आहे. आणि हे सहज होणाऱ्या गोष्टी आहेत. आणि त्या काळी असं प्रूफ चेक करणे, ह्याला दाखव त्याला दाखव असल्या काही प्रकारही नव्हते. हा किंवा अगदी असामी आहे म्हणजे तो माझं नाव बेमट्या हे सांगण्याची त्यांची म्हणजे लपवण्याची त्यांचं जे काय चालू असतं. आणि मग ते शेवटी त्यांचीच बायको नाव घेते आणि बेमटेरावांचं नाव घेते, माझा नंबर पहिला वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या समोरच दिसतात. किंवा त्यांचा तो कीर्तनकार मामा की राजहंसाचे चालणे जगी झाली आहे शहाणे वगैरे वगैरे ते इतकं समोरच दिसतं. अगदी त्या शब्दनिष्ठ विनोद खरोखरच पुलंनी शिकवला आम्हाला आणि म्हणून आम्ही तो जगलो. म्हणजे त्यांचं प्रत्येक कॅरेक्टर आहे. गोळाबेरीज मधलं त्यांनी लिहिलेलं जाल्मिकचं लोकरामायण त्यांनी लिहिलं इक्ष्वाकू घराणं. रामाचं म्हणजे हे कुळ म्हणजे इक्ष्वाकू म्हणजे काय, इक्ष्ू म्हणजे ऊस, जो ऊस वाकून दाखवतो तो इक्ष्वाकू. आपल्याला ते हसताना काय पडतं तिथे. 1989 साली जागतिक मराठी परिषदेत त्यांनी एक म्हणजे स्पीच दिलं होतं. म्हणजे काहीतरी प्रस्तावना दिली होती. तर ती खरं म्हणजे आजही मी ती रिपीटेडली ऐकतो बरं का. थँकफुल की युट्यूबवर अजून बऱ्याच गोष्टी अवेलेबल खूप आहेत. ते होतं त्याच्यानं ते जागतिक मराठी होतं म्हणजे ते अमेरिकेतलं होतं. त्याच्यानंतर भारतामध्ये झालं जेव्हा त्याला सगळे होते लता मंगेशकरांपासून सगळे, तेव्हा ते भाषण म्हणजे ते तर कहर आहे. म्हणजे त्याला काय हेच नाहीये. तिथं सगळी दिग्गज मंडळी होती. लता मंगेशकर होते, किर्लोस्कर होते, शंतनू किर्लोस्कर होते, शरद पवार होते, मोठी माणसं होती आणि बरीच मोठी माणसं होती. आणि तिथं ही मोठी माणसं असतानाही त्यांचा विनोद त्यांनी ते सोडलं नाही. म्हणजे प्रस्तावना दिली आणि त्या प्रस्तावना देता देता ते विनोदाची असे झालर द्यायला ते त्यांचा शब्द प्रभुत्व अफाट होतं. म्हणजे नेमक्या शब्दांमध्ये सगळ्या गोष्टी कशा ते विस्तृत व्हायच्याच त्यामध्ये म्हणजे सांगण्याची गरज नव्हती. या लोकांनी आमच्या घरी एक लांबण दिवा लावलाय. तर त्यात ते म्हणाले की थोडेसे गोडे तेलाचे भाव कमी झाले तरी बरे होते. आणि परत असंही म्हणतात, मी हे बोलायचं धारिष्ट केलं कारण ही आजची सभा ही राजकीय नाही असं समजून मी हे बोलायचं धारिष्ट केलं. ऍक्च्युली पुलंच्या शब्दामध्ये ते आपल्याला सांगणं शक्य नाहीये, पण येस याचा गप्पामध्ये आठवणींमध्ये शक्य नाही. आणि इव्हन त्यांचा अगदी अपूर्वही असेल म्हणजे प्रवास वर्णन आहे पण त्या प्रवास वर्णनातल्या गोष्टी आहेत. म्हणजे ते म्हणतात की मी तिथे गेलो त्या बाईचं नाव मार्गारेट गर्ट्रूड होतं. म्हणजे म्हणाले मला कळलं की खतरूड म्हणजे काय. हे असं समोर दिसतं गर्ट्रूड आणि खतरूड असं काय. म्हणजे त्याच्यावर कोणाच्या व्यंग्यावर विनोद नसतो किंवा काही नसतं. पण खतरूड म्हणजे कसं आहे की बाबा कोणतरी असं आहे
खवीस माणूस आहे किंवा ती अशी त्रासलेली वगैरे ती दिसते, नावाप्रमाणे ती दिसते कचरूट. ते त्या संमेलनात गोवारीकर पण होते, हवामान तज्ञ. काय आश्चर्य, यांचा हवामान अंदाज अॅक्युरेट निघाला. नाहीतर आधीचा आपला पुण्याचा हवामान तज्ञ पुणेच क्लायमेट डझंट ॲग्री विथ मी म्हणून सोडून गेला होता. एकच आशा. पुणे महानगरपालिकेच्या ह्याच्यात सुद्धा त्यांचं भाषण अतिशय सुंदर आहे. त्याच्या ह्याच्यात त्यांनी केलं होतं ते भाषण. म्हणजे नुसतं लिखाण नव्हे, त्याचं भाषण सुद्धा इतकं, म्हणजे मी तर रात्री खूप वेळा हे तर ऐकतोच, म्हणजे नारायण हरिदात्या वगैरे तर ऐकतोच, मी त्यांची भाषणं बऱ्याच वेळा ऐकतो. म्हणजे इव्हन आता विनोद तर आहेच, पण मी त्यांचं सावरकरांवरचं भाषण ऐकलंय. काय म्हणजे ते अटल बिहारी वाजपेयी समोर त्यांनी केलेलं भाषण, इतकं सुंदर भाषण त्यांनी केलं. अर्थातच विषय गंभीर, त्यामुळे कुठे विनोद हा काही प्रकार नव्हता त्याच्यामध्ये, पण म्हणजे ऑब्झर्वेशन काय काय असू शकतं माणसाचं. खरंय खरंय. आणि त्यांच्या जीवनावर ज्या व्यक्तींचा प्रभाव आहे ते बऱ्याच वेळा भाषणात सांगतात बरं का. स्पेशली मी ऐकलेलं साने गुरुजींबद्दल ते खूप बोलतात. ते म्हणतात की मी पण ज्यांचे पक्व फळापरी गळले हो, अशी ही देवदुर्लभ लोक होती साने गुरुजी म्हणजे. आणि तेव्हा मी श्यामचे अख्खं वाचून काढलं होतं. म्हणजे काय, म्हणजे जेव्हा जेव्हा मी शेवटी येत लास्टच्या पेजकडे जात होतो तेव्हा लिटरली असे डोळे पाणावले होते. आपण म्हणू शकत नाही, पण पुलंनी आम्हाला खरा आनंद दिला. म्हणजे अगदी माझ्या चतुर्पक्षामध्ये घर दाखवणारा माणूस हा त्यांनी जो काय शेवटी म्हणाली संडास दाखवला म्हणे, इथे ऑटोमॅटिक होतं की गच्चीचा त्यांनी वरून खाली उडी मारायला उपयोग केला काय, याच्यात मला काही पराकोटीचा विनोद आहे तो. मी आणि माझा चतुर्पक्ष किंवा कुत्रे आणि मांजर किंवा तो पोपट ह्याच्या विषयी तरी किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पण म्हणजे घरातले म्हातारे गेले आणि पोपटाचा आवाज बंद झाला. पोपटावर आठवलं, कावळ्याचं पण त्यांनी हे केलं. शेजारचीच म्हातारी गेलेली म्हणजे एक्सपायर होते. मग सगळे तो कावळा काही शिवायला तयार होत नाही. बरोबर. मग कोणीतरी म्हणतं आजीबाई तुमचे जे काही राहिलेलं लुगडं वगैरे आहे ते बोहारणीला हे वस्तू दिल्यानंतर देईन बर का, असं म्हटल्यानंतर तो कावळा शिवतो. कावळा हा घरगुती गोष्ट इतकं बारकाईने लक्ष घालतो हे मला माहितच नव्हतं. अरे खरंच आचाट होता माणूस. इतकं लहानपणी ना आमच्या घरी मांजर वगैरे असायची भरपूर इन द सेन्स 2-3 असायची मांजर. आणि त्याच्यानंतर हे लहानपणापासून नंतर मी ते पुलंचं वाचलं. मग ती मनी आरशासमोर उभे राहून बघते मी कसे यावे रे बोक्या सख्या. म्हणजे हे मला तेव्हा कळलं की नाही आमची मांजर पण अशा 2-4 महिने झाले की तो बोका आला की हे मला वाचल्यानंतर समजलं. तोपर्यंत आपल्याला नोटीस झालेलं नसतं, पण त्यांनी नोटीस करून कसं लिहून ठेवलं सुंदर. आणि एवढे कॅरेक्टर कसे उभे केले एकाच वेळेला, जसं ते चाळमध्ये किंवा बटाट्याची चाळ, ते तर म्हणजे वेगवेगळं कहर आहे बटाट्याची जाळ. म्हणजे खरं सगळे एकाच बसवायचे, प्रत्येक कॅरेक्टरला तेवढाच वेळ देऊन अगदी व्यवस्थित त्याचं डिस्क्रिप्शन, आवाज बदललाय त्यांनी ते सांगण्यामध्ये, प्रत्येक ह्याच्यात उभा राहत होतो व्यक्ती. आणि गाणं पण आहे त्याच्यामध्ये, पेटी आहे, म्हणजे सगळ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. बटाट्याची जाळमध्ये तर एव्हरीथिंग इज देअर. हो, ते गाणे गातात तेव्हा ते स्वतः गाणं दाखवतात आणि आपल्याला कळतं की ते काल लोकांनी पटपट टाळ्या वाजून ते गाणं बंद केलं, ते सगळं उभे राहतं. पण तुम्ही एक ऑब्झर्व केलं का, गुळाच्या गणपतीतले पुलं आणि नंतरची पुलं किती म्हणजे डिफरन्स आहे. त्यांनी सगळ्या क्षेत्रात कामं केली. म्हणजे आता पुलंनी लिहिलेली गीतं, पुलंनी केलेला अभिनय किंवा पुलंनी लिहिलेलं नाटक वगैरे ह्या सगळ्याचा विचार केला तरी मला स्वतःला असं वाटतं की पुलं हे लेखकच फार मोठे होते. म्हणजे बाकीचे क्षेत्रात ते होतेच चांगले, पण लेखक म्हणून ते अफाट होते. त्यांच्या प्रतिभेबद्दल बोलणं मिळणं आपलं काय याचं नाही, पण मला वाटतं की नाही, ते लेखक म्हणूनच ते जास्त श्रेष्ठ होते. म्हणजे ते आपल्याला चांगलं झालं की त्यांनी नंतर लेखनावर जास्त लक्ष केलं. पण ऍक्टिंगही केली, ते पात्र प्रयोग ते सगळं झालं, सगळं म्युझिकही दिलं, हे सगळं आहेच. पण विनोद जिथे जिथे आला ऍक्टिंगही अगदी काही नाही, प्रश्नच नाही. इव्हन अगदी साधं फुलराणीमध्ये सुद्धा म्हणजे त्या नाटकाचा विषय वेगळा आहे, तसं म्हटलं तर ते गंभीरही होऊ शकतं नाटक, पण ते त्यांनी रूपांतर करताना मेलियनचं करताना इतके छान विनोद त्याच्यात
टाकलेले आहेत. म्हणजे ती गावात येणारी तिची भाषा कशी असेल, ती काय म्हणत असेल, आणि हा एकदम मराठीवर प्रेम म्हणा किंवा शुद्ध शब्दोच्चार पाहिजे किंवा असं करणारा माणूस तो काय म्हणत असेल, त्याच्यातनं निर्माण होणारे विनोद इतकं सुंदर आहेत. म्हणजे मी आता परवा सुद्धा भक्ती बर्वेंचं बघायचं कधी भाग्य नाही आलं आम्हाला, पण परवा मी गिरीश आणि हेमांगी कवींचं मी पुन्हा अख्खं युट्यूबवर बघितलं. म्हणजे ते इतकं ते डोक्यातच बसलेलं असतं ते सगळं. ते वाचताना जसं आपण म्हणतो ना की हे जग खूप निर्मळ आहे असा एक भाव येतो. अगदी. जे काही टेन्शन किंवा असं असेल ते लिहून त्या विश्वात आपण रमतो. आणि किती वेळ ऐकलं तरी जसं ते म्हणाले अगदी काही नाही, परत तेवढाच ऐकूच वाटतं. आपण ह्या गोष्टींना रोज करत असतो, आपण पोस्टात जात असतो, पण आपल्याला कधी कळलं नाही की समोरचं टक्कल जाऊन केस आले म्हणजे पोस्टमास्टर बदलला, हे आपल्याला कधी कळलं. पण की साधारण पोस्ट ऑफिस मध्ये अंधारच का असतो, आणि ती जी शाई आहे, जे दौत ठेवले असे चिकट, ते सगळे आसपास पसरून चिकटपणा का झाला असतो तिथे म्हणतात ते की जे दौत आणि काय डिंक ते नेहमी सांडूनच का ठेवलेलं असतं तिथे, हे आणि सगळीकडे पाहिलं आपण. आणि खरोखर पोस्टाचा कारभार असा, मी गेल्या आठवड्यात पोस्टात गेलो होतो आणि सहज त्याला तो ते स्टॅम्प मारत होता. म्हटलं बाबा असं का, आता म्हटलं किती सॉफिस्टिकेटेड स्टॅम्प्स आले, काय म्हणाले विचारू नका, इंग्रजांनी केलेलं ना ते आमचं पोस्ट तो बदलायला तयार नाही, मला रोज हे स्टॅम्प मारायला लागला. बरोबर तो अर्धा सुटतो, अर्धा काही दिसतच नाही. मग ज्याला तो पोस्टाचा स्टॅम्प वाचतोय तो खरोखर भारी माणूस. त्याच्यातले ते वियोग काय रिचिंग टू नाईटच्या ऐवजी टीचिंग टू सुंदरच आहे. फिक्स विथ काहीतरी तर लिमेज गॅरेज मिक्स विथ लेमन वॉटर. हे तुम्ही पुरचुंडी वाचली का? म्हणजे पुरचुंडी नाही वाचली. पुरचुंडी म्हणजे कसं की त्यांचं एक पुस्तक आहे क्वेश्चन आणि आन्सर, नाही वाचलं. त्यामध्ये बरेचसे असे त्यांना प्रश्न विचारले. त्यामध्ये ते म्हणतात की तुम्हाला आजच्या तरुण पिढीबद्दल काय वाटतं. ते म्हणतात की तरुण पिढीबद्दल मला असं काही बरे वाईट शेरे मारायचे नाही आहेत, पण आहे आजची तरुण पिढी वैशाली रुपाली त्यांचा कट्टा जमतो, आमची तरुण पिढी गुडलकमध्ये जमायची. बरोबर. मग परत विचारलं तुम्हाला तरुण व्हायचं झालं तर तुम्हाला काय करायला आवडेल. मग त्यांनी तिथं लिहिलंय की मला जे काही राहून गेलंय, मला गिरीभ्रमण करायला आवडेल. बरोबर. असे बरंच काही काही त्यांनी त्यात लिहून ठेवलंय. बरोबर. ते नाही वाचलं मी. पुरचुंडी छान आहे पुरचुंडी छान आहे. आणि ते म्हणाले की मला एक भावलेलं गूज तुम्हाला सांगतो म्हणाले, म्हणजे यंग जनरेशनला. ते म्हणाले की पोटा पाण्याचा जो उद्योग आहे ना तो जिद्दीने करा, पण तेवढ्यावरच थांबू नका. कुठल्या तरी एका कलेशी मैत्री जोडा, कुठल्या तरी एका खेळाशी मैत्री जोडा. हे तुम्हाला काय करेल, पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण ही जी कलेशी जोडलेली मैत्री आहे हे तुम्ही जगायचं काय हे तुम्हाला शिकवून जाईल. अगदी परफेक्ट आहे. सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आसामीमध्ये त्यांचं एक वाक्य आहे की मग ते दिवसभर कारकुनाची नोकरी करून ते गर्दीतनं धक्के खात कुठेतरी भाजी घे हे सगळं करत असते. माणसाला वीट आलेला असतो, कशाला मी नोकरी करतोय, कशाला जगतोय, आणि असं विचार करत आपण घरात पाऊल टाकतो आणि बायको म्हणते आलात हातपाय धुवून घ्या, मस्त कांद्याचं थालीपीठ केलंय. असं केलं की म्हणाले तो आयुष्यातला सगळा शीण दूर एका मिनिटात. हे म्हणाले आयुष्य आहे, ह्याच्यासाठी ह्या गोष्टी करायच्या. तुम्ही आता म्हटलं तसं की गरजेच्या गोष्टी करा, पण त्याच्या व्यतिरिक्त छंदाची एक तरी गोष्ट करा. वाचा, पळा, धावा, डान्स करा, फिरा, काही करा, पण काहीतरी एक गोष्ट करा. आता ह्याचा हा पॉडकास्टिंगचा छंद आहे, ह्याला आवडतं, ह्याला याच्यामध्ये आनंद मिळतो, तो करतो. म्हणजे हे करण्याने त्याला एक एनर्जी येते. बरोबर आहे. बाकीचं तर तो करतोच, डिझायनिंगचं त्याचं जे काही काम आहे तो करतोच. आणि इतके विषय असतात ना, वेगवेगळ्या विषयात आपल्याला कितीतरी गोष्टी कळतात आपल्याला. आपण ज्या गोष्टी कधीही बघितलेल्या नसतात किंवा अनुभवलेल्या नसतात, त्यांचा पॉडकास्ट करतो किंवा त्यांच्याशी गप्पा मारताना आपल्याला त्यातल्या दोन गोष्टी ऑटोमॅटिक कळून जातात. मला या पुस्तकाबद्दल माहिती नव्हतं, आता नवीन खरंच माहिती होतं, वाचा, खरंच खूप सुंदर बुक आहे. बरोबर. सो पुलंमुळे आम्ही खरोखरच म्हणजे आमचं बालपण खरंच चांगलं गेलं. सुदैवाने आई वडील दोघंही शिक्षक असल्यामुळे घरात वाचन हा प्रकार होता पहिल्यापासून, त्यामुळे असं वेगळं काही करायला लागलं नाही. आज बऱ्याच ठिकाणी होता, इव्हन माझ्या मुलीला वाचन म्हटलं की ती कंटाळते. ती म्हणते बाबा युट्यूबवर बघते, कानात लावून ऐकते, पण वाचन हातात काय घेऊन करायचं. मी अजून सुद्धा मी रोज पेपर घेतो. पण तरी बरे दादा की सुदैवाने भरपूर त्यांचे रेकॉर्डिंग अवेलेबल आहेत, आणि जुनं असलं रेकॉर्डिंग थोडं ब्लर झालंय.
पण आहे भरपूर आहे पण कसं आहे म्हणजे मी तर आता रात्री बऱ्याच वेळेला ऐकतो ना, कधी असं झोप नाही आली की मी कानात पुढे लावून बसतो आणि ते काय व्हिडिओ बघायचाच नसतो आपल्याला, फक्त त्यांचा आवाज ऐकायचा असतो आणि त्याच्या आवाजातून निर्माण होणारे तरंगच आपल्याला बाकी आपल्याला काय वर्णन केलंच असतं, त्यामुळे ते डोळ्यासमोर उभं राहतं. त्यामुळे म्हणजे मला माझी बायको म्हणते अरे तेच किती वेळा ऐकतो, अगं म्हटलं हे मी असं लाख वेळा पण ऐकेन, काय नाही माझ्या जुनच होत नाही म्हटलं ते कधी. सकाळपासून मी 10 ते 15 वेळा तो 1989चा तो मराठी जागतिक साहित्य परिषदेचा स्पीच मी खरंय ते. आणि आपण खरोखर भाग्यवान आहोत की आपण अशा पिढींच्या बरोबर, पिढीतले जरी नसतो तरी आपण त्यांच्या जवळपास होतो. आपल्या अगोदरच्या पिढीतले, आपल्या नंतरचे, पण त्याच्या जवळपास आम्ही कुठेतरी मिळालं ते ऐकायला, बघायला, वाचायला. चितळे मास्तर पण काय रंगवलाय त्याने, वा एक नंबर. हो 5 ओळीत 5 शब्द आले, खोडून खाली गेला, त्याच्यावरून ओळखला. आणि एका वेळी ते 4 वर्गाला शिकवणार, तुझं लक्ष कुठे, तू पाठी खाली ठेव, तू त्याचं गणित कर, काय नळात न पडलेलं. म्हणजे त्याचं म्हणणं की ह्या ह्याच्यातनं ज्याला जो मजकूर होतो तो बरोबर घेतो, मला गणित पाहिजे मी गणित ऐकून घेणार, तो गाडवाला बरोबर कळलं असतं की कोणाला गाडून ती पाल, ती 2 फूट वर चढ, 3 फूट खाली सरक, ते सगळं वर्णन. किंवा ते चितळे मास्तरचं पण की एकेकाळी निळा असावा अशी शंका उत्पन्न करण्यासाठी गरीब शिक्षक ना, तो त्याच्याकडनं असा बरोबर उभा राहतात. पायातल्या चपला जर आदल्या दिवशी घरी नेल्या असतील तर वर्गात कुठेतरी राहिलं. खरंय. ही म्हणजे त्यांनी त्यांच्या काळात जे बघितलं समोर ते लिहिते, त्याच्यात त्यांना कुठेतरी चितळे मास्तर भेटले होते, त्यांनी आणखी 2 गोष्टी त्याच्यामध्ये लिहिल्या, पण भावतातच ते आपल्याला. अतिशयोक्ती कुठल्याही याच्यात बघा तुम्ही सांगा, अतिशयोक्ती आपल्याला वाटत नाही. चितळे मास्तर भूगोल शिकवायला येताना जेव्हा ते पृथ्वी घेऊन येतात तर ते त्यांची कंपॅरिझन त्यांनी हेरक्युलस बरोबर केली, जग उचलून जाणारा. आणि ते गोदाक्काला जरा तो आजचा काही असं आणि तो परीक्षेत काय गोदाला उभे करणार मी आपट. आणि ते ऐकल्यानंतर आपल्याला काय वाटतं माहिती नाही, अरे हे मलाही तर समजलं होतं की अरे मलाही हे दिसलं होतं. हा फक्त ते ठीक आहे, म्हणजे प्रतिभेचा प्रश्न आहे, पण हे आपल्याला लगेच कळतं, त्याच्यामुळे लगेच रिलेट होतं, रिलेट होतं. कुठल्याही याच्यात घरातल्या गोष्टींमध्ये रिलेट होतं. घरातला आहे आपला अगदी रोज गाडी धुणारा माणूस आहे, तो पेपर टाकणार आहे, तो प्रत्येकात कुठेतरी काहीतरी रिलेट होतं. रेडिओ ठाणा करायला लागला की तो माझ्यासाठी घ्यायचं, म्हणजे त्रास कमी होतो. हे उदाहरण आम्ही 2 आठवड्यापूर्वी घरी चाललो होतो प्रवासाला, आणि माझं आणि बायकोचं असं डिस्कशन चालू होतं काहीतरी की ते असं झालं की ना मला फार त्रास होतो. तिला म्हटलं पुलंचं वाक्य आहे, ते त्रास झाला नाही की तो माझ्याचसाठी लावला रेडिओ, त्रास थांबतो लगेच. म्हटलं तू करून बघ, खरोखर त्रास थांबतो. आम्हाला रात्री कधी झोपल्यानंतर फटाके वाजले म्हणून त्रास, आम्हाला कधी त्रास होत नाही, कारण आम्हाला माहिती असतं की फटाके 2 तास वाजतील मग तो तिथे विनोदी बुद्धी गाणं लागतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे एक विनोदी प्रकारे बघणं किंवा एक शांत वेगळ्या नजरेने बघणं, म्हणजे उगाच त्रासिक होणं काय सोपं आहे. म्हणजे पटकन आपण चिडतो कुठल्याही गोष्टीवर, पण एखाद्या गोष्टीतली विनोद समजला किंवा त्याची भावना समजली की आपला पण राग निवळून जातो, निघून जातो, आणि त्या परिस्थितीला आपण स्ट्रेस हँडल कमी होतो. आपण रागात बाहेर आलो की आपला स्ट्रेस कमी होतो. लोकांसाठी कशाला, खरंय. आपण काय 4 शिव्या नाही घालणार, पण आपल्याला स्वतःला बरं वाटतं की आज मी स्ट्रेसफुल नाहीये. त्यामुळे मी बाकीच्यांना त्रास होते, मला त्या गाण्याचा त्रास होत नाही. मी रोज बाईकने जातो आणि येतो भोसरीला. मला कधी कंटाळा आला की मी पुढे राहतो, चालू आपण गाडी चालू करायचं, काही टेन्शन नाही. 4 व्हीलर असली तरी 2 व्हीलर असली, म्हणजे इतकं ते आम्हाला आता ते सहज झालं, रक्तात भिनलंय. रक्तात भिनलंय. सहज म्हणण्यापेक्षा स्टेज गेले रक्तात कुठे. आजकालच्या मुलांना तुम्ही असं काय सांगणार की तुम्ही ते बघितलं पाहिजे, पुलांचे काही वाक्य किंवा पुलांचे काही गोष्टी त्या वाचल्या पाहिजे, ऐकल्या पाहिजे, असं का? नाही, माझं म्हणणं असं की पुलंचं बघू नका, पुलंचं वाचा किंवा ऐका बघण्यापेक्षा. कारण कसं आहे की आज बघायला खूप गोष्टी आहेत आपल्याकडे, म्हणजे अंगविक्षेप करून विनोद निर्माण आजकाल केला जातो, किंवा असं 4 गोष्टी नाचून वगैरे दाखवायचं, मी हातपाय आपटून दाखवायचे, म्हणजे मी खरंच चिडलो दाखवायचं की आपण हसतो. ह्याच्यापेक्षा विनोद काय, खरा विनोद काय असतो तर तो विनोद वाचा.
जेव्हा वाचल्यानंतर विनोद कळतो ना तो खरा विनोद असतो. कारण समोर काही चित्र नसतं आपल्याला, 4 शब्द आहेत समोर, पण 4 शब्दांमधनं विनोद निर्माण होतो. हा कसा होतो ना हे आपल्याला जेव्हा कळतं ना तो खरा विनोद असतो, तो खरा पोचतो. अंग विक्षेप करूनच किंवा काहीतरी अपशब्द बोलूनच म्हणजे विनोद होतो असं नाही. फुलांनी आपल्याला खरं दाखवलं की साध्या साध्या शब्दात कोट्या करून अगदी मराठी भाषा अशी आहे की कशी पण वळवते. अगदी त्यांच्या समोर कर जोडावे, कर जोडावे साधं असे 3च किंवा वीट येणे आणि ते ट्रायलला बोलवतात. त्या गुन्हेगाराच्या याला ट्रायल का म्हणतात ते मला तेव्हा कळलं. ते तेव्हा कळालं. असं सहज म्हणजे इव्हन भाषेवर पण थोडं प्रभुत्व वाढू शकतं. आता साईड त्याचा बेनिफिट झाला. आणि पुलं म्हणतात मराठी भाषा ही बोलण्याने समृद्ध होते. बरोबर. मराठी भाषा बोलण्याने समृद्ध होते आणि आपलं ऑब्झर्वेशन पण वाढत जातं. सांगितलं की शरद तळवकर हा बघा काना मात्रा नसलेला माणूस आहे, हे आपल्याला सुचणार सुद्धा नाही. म्हणजे आता पटतंय ते की खरं त्यांच्या ह्याच्यात कुठेही काना नाही, मात्रा नाही, पण ते असं एका मिनिटात सांगून जातात. कारण त्यांचा तो दृष्टिकोन तसा आहे. म्हणजे जीवनातला आनंद शोधायचा, मग तो शाब्दिक कोटीतला आनंद असेल, एखाद्याच्या वागण्यातनं मिळणारा आनंद असेल, म्हणजे त्याला त्रास न होता किंवा त्याचा अपमान न होता त्याला सांगायचं की बाबा तू विनोद, तुझ्यामुळे छान विनोद झाला, हे त्याला कळवायचं. हे जे आहे ना, म्हणून मुलांना सांगायचं की तुम्ही वाचा किंवा नेक्स्ट टाइम ऐका. तुम्ही आधी वाचा मग ऐका. बघण्यापेक्षा काही नाही. म्हणजे हे सगळ्यात अल्टिमेट आहे. तर तुम्ही बघा, आज मी पण खूप सारे कॉमेडी शोज बघतो कधीतरी, पण ते जे त्याच्यात आजकाल ते काय की टार्गेट केलं जातं. म्हणजे एखाद्या पर्सनने काहीतरी वेगळं केलं असेल तर त्याला बघता आणि त्याच्यावर एखादं की बाबा हिने असं केलं मग त्यावर हसा, असं काहीतरी नाही. कसं होतं माहितीये ना, ते जे स्टँडअप कॉमेडी शोज वगैरे आता होतात ना, काय कोणाची नावं घेणार नाही, पण तिथे असं केलं जातं की स्वतः उभं राहायचं शो करायला. मग पहिल्यांदा स्वतःवर एक विनोद करायचा, मग स्वतःच्या आई वडिलांवर एक काहीतरी विचित्र विनोद टाकायचा, किंवा तुम्हाला मुलं नाही झाली अरे मग करता काय तुम्ही इतकी वर्ष, म्हणजे असे काहीतरी एक विनोद करायचे. म्हणजे लोकांनी जबरदस्तीने हसलं पाहिजे, हे चुकीचं आहे. हे मला नाही आवडत. म्हणजे मी कधीतरी म्हणून बघतो, पण ते मला लक्षात नाही कोण म्हणालं, पण ते म्हणालं होतं की उगाच शिवाय देणे किंवा हे देणे म्हणजे त्या वाक्यात. आणि त्याच्यासाठी ना जसं जेवणाला चव नसेल ना, तो उगाच मसाला आणि मिरची जास्त टाकली तसं ते शिवाय वगैरे हे देणं किंवा ही मिरची आहे. तुमच्या जेवणाला जर आधीच चव असेल तर मिरची टाकायची गरज. बरोबर. तसं हे मला नाव आठवत नाही कोण म्हणालंय, पण हे मस्त उदाहरण दिलंय. त्यामुळे याच्यात कुठेही उगाच वरून मिरची टाकलेली नाही, मुळातच चव आहे. नाही, अगदी खरं आहे. म्हणजे पुलांच्या ह्याच्यामध्ये कसं आहे की त्यांनी एवढं लिहून ठेवलेलं आहे की, किंवा त्यांनी जे स्टँडअप कॉमेडी केली त्याच्यामध्ये जाता जाता विनोद केलेले. हो अगदी. म्हणजे उगाच म्हणजे वेगळ्या पद्धतीचे वेगळ्या स्टँडर्डचे विनोद. म्हणजे तो विनोद समजायला पण आपल्याला वेळ लागतो, पण कळल्यानंतर 10 मिनिटं आपण ते आहे. ते अशा पद्धतीचं आहे. एखादा असा विनोद तुमच्या सोबत झालेला की तो शेजारी बसलाय माझ्या आणि तो विनोद झाला, असे काही किस्से आठवता का तुम्हाला? किंवा ते करताना असं वाटलं किंवा हे पुलं असते तर असं बोलले असते. म्हणजे मी टपरीवर पान खायला गेलो आणि तिथे घडला किस्सा किंवा गाडी चालवताना असलेला किस्सा. त्यांनी सांगितलेल्या संदर्भातलं काहीतरी आठवतं की त्यांनी जी पान टपरी सांगितली आहे त्याच्यात जे असतं आज आपण गेलो तर त्याच्यासारखेच दिसते ते. पण असं वाटतं की जसं त्यांनी म्हणाले की सायकल तेव्हा खूप होतं त्या काळी, आता ही जी ट्रॅफिक आहे आता पुण्यातली ह्याच्यावर ते खूप छान बोलले असते हे असं वाटतं. म्हणजे आत्ता पण आपण सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की जवळजवळ 30 ते 40 वर्ष झाली या गोष्टीला, पुलांनी लिहून सगळं हे करून, पण आत्ताही आपण रिलेट करू शकतो आत्ताच्या परिस्थितीला. आपण हे किती भारी आहे खरंच भारी. आणि खरं मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही कितीही चिडलेले असा, कंटाळलेले असा, एकदा एक पुलं तुम्ही 15 मिनिटं ऐकलं, 15 मिनिटं वाचलत ना तरी तुमचे क्षीण निघून जातो कुठे. आणि आम्हाला खरोखर अभिमान आहे. असं अजिबात म्हणणं नाही की पुलं हे एकच ग्रेड होते आणि बाकीचेच कोण नाही चांगले, असं अजिबात म्हणणं नाही. पण आम्हाला भावलं ते, आणि ते सुरुवातच तिथून झाली. आमच्या पिढीला तर भावलंय. म्हणजे 80-90ची जी पिढी आहे त्यांनी खूप एन्जॉय केलं. विनोद म्हणजे काय हे सुरुवातच तुम्हाला पुलांपासून झाली. शाळेत एखादा धडा शिकतोय आपण आणि तो एकदम आवडला आपल्याला, कारण की ते वजन कसे कमी करावं त्याचं काहीतरी, तेव्हा पु ल देशपांडे असं विनोदी
हा भलतच काट्यातून जातो, अच्छा हे 2 अर्थ होतायचे, ही इथून सुरुवात तिथून झाल्यामुळे आणि मग आम्ही थांबलो नाही, मग ते आवड आले, मग ते सगळं ऐकत गेलो, वाचत गेलो, तसंच झालं, सुरुवात झाली. तसंच झालं. किंवा ते त्यांचं ते उदाहरण आहे, ते त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास असतो म्हणून ते त्या गुरुदेवाकडे जातात आणि तिथे करणारे गोष्टी, अरे तुला ब्लड नाही, प्रेशर नाही, काय आणि साधं की समोर आरसा आहे आणि ते मी समोर गेलो तेही हसले, मी हसलो तेही दबकले, नंतर कळलं की आरसा होता. भिंतवर आरसा. आता आपण आरसा दिसला, ही साधी गोष्ट आहे, ती किती रंगवून सांगितलं. किंवा तो आप्पा प्रधान सारखं म्हणे काय असतं रक्त आहे, म्हणजे हे असतं, म्हणजे हे कॅरेक्टर असतातच समोर. ते असं जाज्वल्य अभिमान असतो घराण्याचा बेरण्याचा, प्रत्येक वाक्य ते ऐकवणार आपल्याला. आणि ती अध्यात्माची काही सुटलेली असतात अगदी, की इकडे जाणार या बाबाकडे, अरे बाबा ठीक आहे, कुठेतरी राहा. असा काहीतरी किस्सा काहीतरी त्यांचा मला आठवत नाही, का तिथे कधीतरी ते कचर 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 असं काहीतरी एक वाक्य आहे कोणतरी विनोदामध्ये. मी कुठे असा व्हिडिओ बघितला होता की ते काहीतरी म्हणजे पुलांचं नाही आठवत तर नाही आठवत, मलाही आठवत. ओके, तसं असेल तर व्हिडिओ खरंच दाखव परत. येस नक्की. म्हणजे मला एवढं आठवतं की तुम्हाला म्हणजे तुमच्या तिघांमध्ये असा एखादा व्हिडिओ असेल की अरे तो तू नाही बघितलाय किंवा तो तू नाही बघितलाय, असा एखादा तुम्ही व्हिडिओ एकामेकाला सांगून बघा, म्हणजे रेफरन्स मिळेल लोकांना सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा. आणि नक्कीच आता त्यांनी सांगितलं तसं पुस्तक पुरचुंडी मी नाही वाचलं, मी नाही वाचलं. येस, तर तुम्ही एखादं पुस्तक वाचलं असेल की जे यांना माहिती राहू नाही शकत. नाही, माझ्याकडे आहे, मी शेअर करेन या दोघांशी. गोळापिरी साहेब खोगीर भरती ही म्हणजे ही तर सगळी बटाट्याची चाळ आहे, हसवणूक आहे, म्हणजे पुस्तकं तर असं त्याला तर काही लिमिटच नाही. हे ऑलमोस्ट सगळ्यांनी वाचलेली नव्हतं वाचलं मी. त्यांची भरपूर कॅरेक्टर्स त्यांनी प्ले केले ना, ते बघायला एक थोडं वेगळं आहे. मग तेव्हा ते पुलन मधला ऍक्टरही खूप दिसतो त्याला, आणि त्याच्यात आहे ते व्हिडिओ थोडा झूम करून वगैरे त्यांनी दाखवला आहे. त्यासाठी किती मस्त म्हटलंय की हे 61 सालचं ध्वनिमुद्रण आहे, त्यातले बरेचसे तांत्रिक दोष आम्ही कापूरचा शब्द नीट करायचा प्रयत्न केला आहे, श्रोत्यांनी आमच्या मर्यादांची नोंद घ्यावी. असं मराठी म्हणजे ऐकूनही मराठी सुधारतं. तर हे तो व्हिडिओ बघा नक्की. त्यात ते उपास सुरू होतो तेव्हा कोण कोण घरात येतं, ते काय होता, प्रत्येक माणसाचं कॅरेक्टर कसं उभं केलं त्यांनी, ते उत्तम आहे. एकतर सांगतो की तुम्ही मरणारच वाजी उपास वगैरे करू फक्त कॅरेक्टर एक असतो, एक तो काय नाट्यभैरव, ते येऊन उभे राहतात, तुम्ही आमचे थोरले बंधू, ते नाटकाची चाल एकदम ते मस्त आहे. आणि पुलंच्या विनोदी लिखाणाबरोबर अजूनही बरीचशी म्हणजे त्यांचं कविता वाचन एक अफाट होतं दोघांचं. म्हणजे सुनीताबाई आणि पु ल बोरकर वाचायचे किंवा बाकीचे कवींचे पण वाचायचे, सुंदर होतं. म्हणजे तो माणूस, त्यांनी पुलंनी सांगितलं की मी जर हे काय झालो नसतो ना तर मी कीर्तनकार झालो असतो, कारण त्यांना गाण्याची आवड होती. तसं त्यांनी कसं बघा म्हणजे गाणी केली, नाटकं केली, लिखाण केलं, पिक्चर केले, सिनेमा म्हणजे संगीत दिली, गाणी म्हटली, सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. म्हणजे त्यांनी पेटी तर ते काय अफलातूनच वाजवायचे. पण त्यांचं सगळं आयुष्य जे काय 75 वर्ष 80 वर्ष जे काय त्यांचं जे काय झालं ते प्रत्येक क्षण ते जगतच गेले होते. आणि कसं आहे, पुलंचं घराचं बॅकग्राऊंड पण तसं होतं. अगदी अगदी ते सांगायचे नाटकाला मी चाललोय असं फक्त अनाऊन्स करून आम्ही जायचो, कधीही घरी त्यांना कोणी अडवलं नाही. त्यामुळे ते भरत गेले ते त्याच्यात. किंवा त्यांचे ते बेमट्याला वडील सांगतात नोकरी आणि दुसऱ्याची बायको नेहमीच चांगली वाटते. म्हणजे इतकं मला असं आठवत असतं, म्हणजे केव्हाही मला गाडीवरनं पण आठवतात काय एखादं पुलंचं वेगळंच वाक्य आठवतं का, कारण मी असंच असतो. म्हणजे खूप हजरजबाबी होते बरं का, आणि विनोद आणि कधीही प्रेक्षकांकडे बघायचं आता काय विनोद येणार आहे अशी उत्कंठा असते. असं मला व्हिडिओ मध्ये ना तुम्हाला तुमच्याकडे कुठे मिळालं तर सांगा. माझं त्यांचं ते खाद्य जीवन आहे ना, हसवणूक मध्ये आहे, त्याचा व्हिडिओ ऑडिओ कुठे असं मला कुठेही आजपर्यंत मिळाला नाही. ऑडिओ पुलंचं नाही मिळाला, ते वाचलेलं दुसऱ्या लोकांचे मिळाले पण ते मला नाही आवडले. पुलंचं कुठे असेल तुमच्या कोणाला माहिती, खाद्याचे जे प्रकार सांगितले किंवा कुठलं खाणं कोण का खातो वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी ते मला हवंय. ते वाचून तर खूप वेळा झालंय पण त्याचा ऑडिओ किंवा व्हिडिओ काही कुठेही मिळाला ना तर मला सांगा. नक्की नक्की खूप सर्च केला युट्यूब पासून अगदी सगळीकडे पण कुठेच नाही मिळालं मला. मला पण नाही ऐकत. खूप छान आहे ते.
तुम्हाला माहिती होतं. नक्की नक्की. या आठवणी आणि या गप्पा अशा चालू असतील तर आपण इथे आता थांबू. रात्र पण झाली आहे, झोप पण येते सगळ्यांना, तर आपण इथे आता थांबू. नक्की Thank you. परत कधीतरी भेटू या विषयावर परत एकदा, कारण ते अजूनही खूप बोलायचं हो. खूप Okay. आठवणी असं आहेत. काय होत नाही, ते अर्ध्या तासात वगैरे फुलं होऊच शकत नाही. शक्यच नाही. शक्यच नाही. अफाट येते, फुलं म्हणजे अफाट. समुद्र आहे. समुद्र आहे. त्यामुळे अजून प्रगल्भ अशा अजून मस्त गप्पा होतील खूप खूप होते. आणि त्या ठरवून आपण करू आता परत असंच एक गॅदरिंग करून नक्की नक्की. व्यवस्थित अजून काही. आणि मला खूप छान वाटलं की अशा पॉडकास्टचा भाग होता आलं की जो हो. विषय माझ्या जिव्हाळ्याचा आहे, माझ्या असा मनातला आहे, माझ्या हृदयातला विषय आहे. म्हणजे फुलंच फुलं, काहीच त्याच्यासमोर दुसरं काहीच होत नाही. वी कॅन कॉम्प्रोमाइज एनिथिंग फॉर फुलं वाचण्यासाठी आम्ही काही कॉम्प्रोमाइज करू. हो, आज हे सगळे अशी ऑफिस परिस्थिती. करून वेळात वेळ काढून आता सगळे म्हणजे थकल्यानंतर मेन आले. ह्या पॉडकास्टचा गोलगप्पावरती करायचा हाच उद्देश होता की आत्ताच्या पिढीनं ही पुलं हे जरी ओळखले किंवा काहीतरी पुलांचं काही गोष्टी आहेत किंवा त्यांचे काही पुस्तकं आहेत ते वाचा, म्हणजे ते खरे विनोद आहेत. हो. आणि त्याच्यातून तुम्हाला प्रगल्भ व्हा, ना की आत्ताच्या जे काही ह्याच्यावरती जे इझिली आपण रील्स वरती बघतो ते विनोद नाही आहेत ऍक्च्युली. ते पोचत नाही. ते त्यांना म्हणजे ते बघितल्यानंतर आपण त्यांना 2 मिनिटं हसतो तिथे आणि नंतर ते आपण विसरलेलो असतो. विसरतो. आणि ती एक प्रकारची विकृती आहे. खरंच आहे. म्हणजे तो रील बघितल्यानंतर मी कधी बाहेर गेलो तर मला ते रिलेट नाही होणार. हो. करेक्ट. ते म्हणालो तसं तिखट एकदा दोनदा खायला चांगलं वाटतं. हा अति तिखट नाही, जास्त वेळ नाही खाऊ शकत. नाही खाऊ शकत. तर So, याच वैभव. ह्याच्यावरती आपण थांबतोय. थँक्यू. Thank खूप you. दिवसांनी पुलंवर इतका वेळ आम्ही गप्पा मारल्या. खरंच खरंच, खूप खरंच. तुम्हा दोघांचे खूप खूप आभार. 2 मित्र भेटले की ज्यांना आम्हाला आता नवीन करताय. 2 पुलप्रेमी ऍड झाले माझ्या. खरंय. मला पण खूप खरं भारी आहे, वाटलं. अगदी तुमच्या खरं. म्हणजे गप्पा अगदी खूप छान रमल्या होत्या. जेव्हा वैभवने म्हटलं की आपण पुलंच्या बद्दल काहीतरी बोलायचं आहे, हो. आमचा जेव्हा पहिला पॉडकास्ट झाला तेव्हा मी त्याला म्हटलं पुलंसाठी मी खरी तयार आहे. हरकत आहे. तरी आज जरा मागे पुढे चाललो होतो पण फॉर्च्युनेटली जमून आला. ते झालं. येस. मागच्या वेळेस पण आपण मिस केलेलं ते. हो. हा. चालतंय. परत चला. कधीतरी भेटू. Yes, yes, yes. Thank you. धन्यवाद. धन्यवाद. Yes. थँक्यू.